रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन। पर्यवेक्षकाकडून 18,000 रुपयांची लाच घेताना इनायतनगर मधील मॉडेल उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका व लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात। परभणी येथील इनायतनगर मधील मॉडेल उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती सिद्दीकी अहमदी मोहम्मद अब्दुल मजीद व लिपिक बुढन खान मेहबूब खान पठाण या दोघांना 18,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे। दरम्यान मुख्याध्यापिका सिद्दीकी अहमदी यांच्या निवासस्थानातून पथकाने 9,75,000 रुपयांची रोख रक्कम ही ताब्यात घेतली आहे। या प्रकरणाबाबत माहिती अशी की तक्रारकर्ता 17 मार्च रोजी पर्यवेक्षक म्हणून त्यांच्या वर्गात काम करत असताना लिपिक बुढन खान पठाण यांनी त्यांना वर्गात येऊन सांगितले की तुम्हाला माहे एप्रिल 2024 ते सप्टेंबर 2024 या 6 महिन्यांचे प्रलंबित असणारे वेतन मिळाले आहे। त्या वेतनातून 1 महिन्याचे 3,000 रुपये असे 6 महिन्याचे एकूण 18,000 रुपये मुख्याध्यापिका सिद्दीकी अहमदी मॅडम यांनी मागितले आहेत असे म्हटले। तक्रारदार करता यांनी मुख्याध्यापिका सिद्दीकी अहमदी यांची भेट घेतली असता त्यांनीही 6 महिन्याच्या वेतनातून 18,000 रुपये उद्या आणून द्या असे म्हटले। तक्रारकर्त्याने परभणीच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे या संबंधीची तक्रार दिल्यानंतर 18 मार्च रोजी या खात्याच्या एका पथकाने पंचासमक्ष तपासणी केली। तेव्हा मुख्याध्यापिका सिद्दीकी अहमदी यांनी संबंधित कार्यकर्त्यास तुम्हाला मिळालेल्या 6 महिन्यांच्या प्रलंबित वेतनातून 18,000 रुपये द्यावेच लागतील असे म्हणून लाचेची मागणी केली व रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शवली। या आधारेच या खात्याने बुधवार 19 मार्च 2025 रोजी सापळा रचला। तेव्हा मुख्याध्यापिका सिद्दीकी अहमदी यांनी शाळेतच संबंधित तक्रारकर्त्यास ती रक्कम लिपिक बुढन खान पठाण याच्याकडे द्यावी असे सांगितले। लिपिकाने संबंधित तक्रारकर्त्याकडून मुख्याध्यापिका सिद्दीकी अहमदी यांच्या सांगण्यावरून ती रक्कम स्वीकारली। त्याचवेळी या पथकाने मुख्याध्यापिका व लिपिक या दोघांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले। दरम्यान मुख्याध्यापिका सिद्दीकी अहमदी यांच्याकडून झडतीतून पथकाने रोख रक्कम 9,840 रुपये व लिपिक बुढन खान यांच्याकडून 5,119 रुपये व मोबाईल ताब्यात घेतले। पथकाने मुख्याध्यापिका सिद्दीकी अहमदी यांच्या निवासस्थानी घेतलेल्या झडतीतून 9,50,000 रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली। दरम्यान या दोघांविरोधात कोतवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अशोक इप्पर हे सापळा अधिकारी म्हणून तर पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलानी हे तपास अधिकारी म्हणून सापळा पथकात पोलीस निरीक्षक बसवेश्वर जक्की कोरे, ASI नील पत्रेवार, सीमा चाटे, अतुल कदम, कल्याण नागरगोजे, श्याम बोधकर, राम घुले, नामदेव आदमे, जे कदम आदी सहभागी झालेले होते। मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं आबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा। बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा।